नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला अगदी झटपट तयार होणारे बटाटे पोहे कसे बनवायचे ते पाहायला मिळणार आहे. बटाटे पोहे करायला सोपे असले तरी काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग आजच्या या नाश्त्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 5 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे परातीत घेऊन निवडून घ्यायचेत. पोह्यामध्ये भातकुंड असतात, भातकुंड राहिले तर खाताना कचकच लागतात. पोहे चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचेत. चाळून घेतल्यामुळे पोह्यातील बारीक कण असतात ते चाळले जातील. आता चाळण नळाखाली धरून पोहे व्यवस्थित भिजवून घ्यायचेत आणि हाताने मोकळे करून घ्यायचेत, म्हणजे पोह्याचा लगदा होणार नाही. तसेच पोहे भिजवताना कोरडे राहणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. अगोदर पूर्वतयारी करून घ्यायचे. बटाटे उकडून साल काढून फोडी करून घ्यायचे आहेत. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कढईमध्ये मोठे 2 पळी तेल घालूयात. पोह्यामध्ये तेल जरा जास्त असलं तर चविष्ट होतात, पण प्रमाणापेक्षा जास्तही तेल घालायचं नाही, नाहीतर पोहे खूप तेलकट होतील. तेल चांगलं गरम झाल्यावर पाववाटी शेंगदाणे घालूया. शेंगदाणे तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेऊयात. अगोदर शेंगदाणे तळून घेतल्यामुळे मऊ होणार नाहीत. हवं असल्यास तुम्ही शेंगदाणे भाजूनही घेऊ शकता. शेंगदाणे तळत असताना गॅस याच कमी ठेवायचे, अन्यथा तळताना बाहेर उडतात. शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत, बाजूला काढूयात. आता 1 टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की 1 टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूया. ताजी कढीपत्त्याचे पाणीसुद्धा घालूया. खमंग फोडणी बसलेली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे असे चौकोनी चिरून घेतलेले आहेत. कांदा घालूया. गॅसच्या मोठ्या आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा मऊ होईपर्यंतच भाजायचा आहे. जास्त वेळ भाजला तर पोहे खाताना तो चुकल्यासारखा जाणवतो. पाच 7 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. 4 हिरव्या मिरच्यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे. हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया. एक चमचा किसलेला आलं घालूया. 1.5 छोटा चमचा हळद घालूयात. गॅस याच कमी करून 15 ते 20 सेकंद भाजून घेऊयात. मिरची आलं हळद आपली भाजून झालेली आहे. दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. शक्यतो बटाटे पोहे बनवण्यासाठी बटाटे उकडूनच घ्यावे. कच्चे बटाटे घातले तर तेलामध्ये भाजून झाकण ठेवून शिजवता येतात, पण तेलामध्ये भाजलेला बटाटा आकसल्यासारखा होतो. हलक्या हाताने बटाट्याच्या फोडी मिक्स करून घेऊयात. फोडी मिक्स करत असताना गॅसच्याच मध्यम हवी. तसेच फोडी आपल्याला 4 ते 5 मिनिटेच परतून घ्यायचे, कारण बटाटे आपले उकडून घेतलेले आहेत. परतत असताना फोडी तुटल्या नाहीत पाहिजेत. बटाट्याच्या फोडी आपल्या मिक्स करून झालेल्या आहे. आता भिजवलेले पोहे हाताने मोकळे करून घेऊयात आणि फोडणीमध्ये घालूयात. पोहे घातल्यानंतर अर्धा टीस्पून साखर, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून लिंबूचा रस, तळून घेतलेले शेंगदाणे घालूयात. हलक्या हाताने उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात. उलटत असताना पोहे तुटणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पोह्यांना किती सुंदर रंग आलेला आहे. पोहे आपले मिक्स करून झालेले आहेत. पोह्यांची टेस्ट बघून आवश्यकतेनुसार मीठ घालायचे आहे. पोहे मऊ झालेले असल्यामुळे जास्त वेळ आता परतत बसायचं नाही आहे. जर कोरडे वाटत असतील तर पाण्याचा हापका द्यायचा आहे आणि झाकण ठेवून याला एक वाफ आणायची आहे. पोहे तयार झाल्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात. लिंबूचा रस घातल्यामुळे गॅस लगेचच बंद करायचा आहे, म्हणजे लिंबूची चव टिकून राहील. गरम गरम स्वादिष्ट असे बटाटे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवला तर तुमचे पोहे नक्कीच मऊ आणि फुललेले होतील. हवं असल्यास पोह्यांवर तुम्ही खवलेलं ओलं खोबरं घालू शकता. नाश्त्यासाठी असे बटाटे पोहे तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.